आता एक महत्त्वाची बातमी सविस्तर. अमरावती येथील शासकीय रुग्णालयामधील अग्निकांडानंतर इमारतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. नागपूरच्या एका स्टडी ग्रुपनं देशातील पहिली AI आणि IoT आधारित अग्निसुरक्षा नियंत्रण प्रणाली विकसित केली आहे. या महत्त्वपूर्ण प्रणालीबाबत स्टडी ग्रुपच्या प्रमुखांशी आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी सविस्तर चर्चा केली आहे. पाहूयात. अमरावतीमध्ये जो प्रकार घडला एका शासकीय रुग्णालयामध्ये NICU मध्ये 3 बालकं दगावली आणि नंतर हे कळलं की त्या इमारतीच्या बिल्डिंग प्लॅन मध्ये वरच्या मजल्यावरती NICU अपेक्षितच नव्हतं. ती नंतर दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र त्याचे काही NOC वगैरे घेण्यात आले होते का यावर आता तपास सुरू आहे. तर अशा कित्येक बिल्डिंग्सच्या बाबतीत असं घडतं की बिल्डिंग प्लॅनमध्ये नंतर दुरुस्ती करण्यात येते, बदल करण्यात येतो, पण त्याची NOC घेतली जात नाही आणि त्यामुळे गंभीर धोका उत्पन्न होतो. आणि त्याचप्रमाणे जे नवीन कायदे आहेत त्या कायद्यानुसार नवीन बिल्डिंग प्लॅन करणं सुद्धा एक मोठी कसरत आहे. या संदर्भात एक महत्त्वाची सिस्टम नागपूरच्या एका स्टडी ग्रुपने केलेली. आपल्यासोबत डॉक्टर प्रिया सिंग आहेत, ज्यांनी स्वतः PhD केलेलं आहे फायर सेफ्टीमध्ये आणि ते आर्किटेक्ट आहेत. मॅडम, काय सांगाल या सिस्टीम बद्दल? कोणत्या कायद्यांना ते कंप्लायंट? ही सिस्टीम जी नवीन आम्ही डेव्हलप केली आहे ती IoT बेस्ड आहे, अलॉंग विथ इंटिग्रेशन ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांनी आम्ही सिस्टम बनवली आहे. त्याच्यामध्ये आम्हाला नवीन प्लॅन जे आहे काही क्लिक्समध्ये फायर सेफ्टी ड्रॉइंग तयार होते आणि याच्यासोबत जर का तुमची एक्झिस्टिंग ड्रॉइंग असेल ती आम्ही त्याच्यामध्ये टाकली तर काही क्लिक्समध्ये आम्हाला कळतं एरर आहे. आणि याच्यानंतर याच्याशिवाय अजून एक सिस्टम आहे मॉनिटरिंगची. त्याच्यामध्ये प्रत्येक अप्लायन्स वर्किंग कंडिशन मध्ये आहे नाही आहे, एरर आहे, हे सगळं SMS अलार्म वाजून ते म्हणजे अलार्म देत राहतं आणि आपल्याला कळतं की ते मॉनिटरिंग बरोबर कुठे होतं कुठे नाही होत आहे, कुठे एरर आहे, तर इमिजिएटली तुम्ही ते मेंटेनन्स मध्ये घेऊ शकता, मेंटेन करू शकता, रिपेअर करून ते वर्किंग कंडिशन मध्ये आणू शकता. फायर वॉच प्रो हे जे नवीन सिस्टम आपण विकसित केलेलं आहे आपल्या स्टडी ग्रुपने, ते काय देशातलं पहिलं असं सिस्टम समजलं जात आहे. काय सांगाल, कसं आपण विकसित केलं आणि केंद्र आणि राज्य शासनाला आपण काय मदत करू शकता? मी स्वतः आर्किटेक्ट प्लॅनर आहे, फायर सर्व्हिस मध्ये PhD केलेला आहे. माझा मुलगा मेकॅनिकल इंजिनियर आहे, तो IT एक्सपर्ट आहे. त्यांनी हे डेव्हलप केलं हे सिस्टम आणि हे डेव्हलप केलेलं आहे आणि हे काही क्लिक्स मध्ये तुम्हाला ते लवकर मिळतं आणि हे जे ड्रॉइंग बनण्याची जी प्रोसेस आहे ती फार लवकर तुमची फास्ट होईल, एक्सपर्टाईट होते ती. केंद्र शासनाला राज्य शासनाला काय आपण ऑफर देणार? केंद्र सरकार आणि राज्य सरकार जी आहे त्याला तुम्ही जर का त्यांनी इम्प्लिमेंट केलं, अडॉप्ट केलं, इंटिग्रेट केलं त्यांच्या सिस्टम मध्ये, तर तुमचं जे फंक्शन ऑफ NOC मिळणं, OC मिळणं ते तुमचं लवकर होतं. एकूणच काय तर महाराष्ट्राचा जो कायदा असेल किंवा केंद्राचा नॅशनल बिल्डिंग कोड आहे आणि इंडियन सेफ्टीचा कायदा आहे, या सगळ्याच्या कायद्यांच्या नुसार नवीन बिल्डिंग प्लॅन करणं किंवा एक्झिस्टिंग बिल्डिंग प्लॅनमध्ये काय एरर्स आहेत ते तपासणं आता सोपं होणार आहे. थोडक्यात त्यांना विचारूया. प्रवीण सिंग आपल्यासोबत आहेत, ते जे या क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत, त्यांनी मार्गदर्शन केलं. सर, काय सांगाल, काय महत्व आहे या सिस्टमचं? ये सिस्टम का महत्व ये है कि अपेंडिक्स जो गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ने 2025 में बनाया है, उसमें ये प्रोविजन किया गया है कि जो भी सिस्टम हम लगाते हैं वो इंटीग्रेटेड होना चाहिए, ऑनलाइन होना चाहिए, है ना. तो अगर हम इस सिस्टम को इंस्टॉल करते हैं, जो भी एग्जिस्टिंग और जो आने वाला जो भी फायर सेफ्टी सिस्टम है, अगर उसमें हम उसको इंटीग्रेट कर देते हैं तो हम इमीडिएटली उसका हम टोटल हेल्दीनेस चेक कर सकते हैं. फायर सेफ्टी का जो प्रोविजन है वो हेल्दी है कि नहीं, अगर कहीं कोई एरर है इमीडिएटली उसमें SMS आता है और हमको रेक्टिफाई कर सकते हैं कि हम सेफ्टी के लिए क्या कर सकते हैं. एकूणच काय तर आता कायद्यांच्या अनुसरून एखादी इमारत, एखादा बिल्डिंग प्लॅन तो कायद्याच्या अनुसरून आहे किंवा नाही हे चेक करणं किंवा तसा नवीन बिल्डिंग प्लॅन तयार करणं सहज सोपं झालेलं आहे. आणि ही जी सिस्टम आहे त्याचा ते केंद्र सरकार आणि राज्य सरकारला मदत करण्यासाठी ऑफर त्यांनी दिलेली आहे. संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.